विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय परीक्षेच्या संदर्भामधील महत्त्वपूर्ण किंवा महत्त्वाचं असं जे काय मटेरियल आहे ते अवेलेबल करून देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये अपडेट राहण्यासाठी तुमच्यासाठी काही विशेष असे प्रश्न देखील घेऊन येत असतो आणि हे जे प्रश्न खूप साधे असतात आणि तुमच्या लक्षातच येईल आणि साधे असल्यामुळे जे बऱ्याचदा पोलीस भरतीला वनरक्षकसाठी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर विचारले जाण्याची शक्यता असते। म्हणून आपले जे काय व्हिडिओ आहेत, आपले जे काय लेक्चर आहेत, हे लेक्चर फार काही मोठे नसतात आणि 10 मिनिटं तुम्हाला देणं हे खूप गरजेचं आहे। आणि म्हणून आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो काय आहे, मिस युनिव्हर्स इंडिया ही जी स्पर्धा आहे ही जी स्पर्धा आहे ती 2025 मध्ये भारतात पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचं जे काय विजेतेपद आहे हे मनिका विश्वकर्मा या महिलेने जिंकलेलं आहे मित्रांनो 2025 चं। आणि 2024 चं हीच जी स्पर्धा आहे ती रिया सिंहा या महिलेने जिंकली होती आणि याच महिलेने या सध्या मनिका विश्वकर्मा या महिलेला जिंकल्यामुळे तिचं स्वागत केलं आणि वरचा जो काय तो टोप असतो तो त्या महिलेला घातलेला आहे। ओके, आता लक्षात घ्या की मिस युनिव्हर्स जी वर्ल्ड कॉम्पिटिशन असेल ती थायलंड मध्ये होणार आहे, ती एक लक्षात राहू द्या। ते पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की मिस वर्ल्ड जी आहे ती नेमकं कुठे स्पर्धा आयोजित केली जाणार आहे किंवा त्यावेळेस जर झाली, ज्यावेळेस तुमच्या परीक्षा वगैरे येतील त्यावेळेस झालेली असेल तर आवर्जून लक्षात ठेवा थायलंड मध्येच होणार आहे। आणि त्या स्पर्धेमध्ये भारताचं जे काही नेतृत्व आहे ते भारताचं नेतृत्व ही मनिका विश्वकर्मा हिच्या माध्यमातून होणार आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। आणि आपण जो काय पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न घेऊ। जागतिक मानवतावादी दिन विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते सांगायचं आहे, तर ते 19 ऑगस्ट आहे। या दिवशी हा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो। आता हा दिवस का बरं साजरा केला जातो तर हेही आपल्याला थोडं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। युनायटेड नेशनने 2009 लाच या दिवसाच्या संदर्भामध्ये घोषणा केली होती आणि यासाठी केली होती की जागतिक पातळीवरती जी मानवता आहे ही मानवता कुठेतरी टिकली पाहिजे, माणसाने माणूस म्हणून वागलं पाहिजे आणि कुठल्याही मानव जातीवरती अतिक्रमण किंवा दहशतवादी हल्ले झाले नाही पाहिजे, यासाठी हा दिवस आपण पाळतो। आणि या दिवसाचं विशेष असं महत्त्व मानव जातीच्या संदर्भामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळेल। ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊ, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघून घेऊ। लक्ष द्या, भारतातील पहिला ऑल वुमन क्लीन फूड स्ट्रीट हब जे आहे ते कुठे सुरू करण्यात आलेला आहे सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा जो महिलांसाठी इनिशिएटिव्ह आहे आणि ज्या माध्यमातून महिलांना क्लीन फूड चा जो काही उद्योग आहे तो उद्योग त्यांना करता येणार आहे आणि महिलांचा उद्योगामध्ये चांगला वाटा असला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे, म्हणून अशा प्रकारचा उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये राबवला आहे। म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरतो। महाराष्ट्रात कुठे तर मुंबई या ठिकाणी आणि मुंबईमध्ये कुठे तर कांदिवली या ठिकाणी मित्रांनो या प्रकल्पाचं जे काय उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे। ओके, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा जो प्रकल्प आहे तो हाती घेण्यात आलेला आहे। आणि आता पुढे जाऊयात, लक्ष द्या 2025 मध्ये प्रथमच ऑपरेशन सद्भावना हे जे आहे, आता ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत। ऑपरेशन सद्भावना कोणत्या ईशान्य राज्यात राबवले गेले, ओके, ईशान्य राज्यामध्ये राबवलं गेलं होतं, त्या अगोदर जम्मू काश्मीर मध्ये पण राबवलं गेलं होतं विद्यार्थी मित्रांनो। आणि आता हे समजून घ्या की मग सद्भावना हे जे ऑपरेशन आहे ते कशाच्या संदर्भात आहे, तर हे जे ऑपरेशन आहे ते सैनिकांच्या माध्यमातून काय केलं जातं तर संबंधित ठिकाणी जेवढे काय स्थानिक लोक आहेत त्या लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात, शिक्षणाच्या सुविधा दिल्या जातात। ओके, त्यांना सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये
थोडं म्हणजे एक सेक्युअरपणा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जाणवतो. मग ते अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे ऑपरेशन करण्यात येणार आहे. मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, नुकतेच निधन पावलेले अच्युत पोद्दार हे कोणत्या चित्रपटातील अभिनेते होते? त्यांचा गाजलेला चित्रपट कोणता होता? आणि एक हे सहकलाकार होते आणि जे 3 इडियट्स या पिक्चर मधले कलाकार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 3 इडियट्स हा जो पिक्चर आहे हा आमिर खानचा पिक्चर आहे आणि सर्वांना माहिती आहे की या पिक्चर मध्ये ॲज अ प्रोफेसर या रोल साठी ज्या व्यक्तीला घेण्यात आलेलं होतं प्रोफेसर म्हणून, की ते जेव्हा आमिर खानला एक प्रश्न विचारतात की व्हॉट इज मीन बाय मशीन, आणि मशीनच्या संदर्भामध्ये आमिर खान हा प्रॅक्टिकल आन्सर देतो आणि त्यांना सायंटिफिकल आन्सर हवं असतं, पुस्तकी आन्सर हवं असतं. आणि जेव्हा आमिर खान हा पुस्तकी आन्सर देतो तेव्हा जे समोरचे प्रोफेसर आहेत आणि ते म्हणतात की कहीं ना क्या चाहते हो, तो जो डायलॉग आहे तो डायलॉग कुणाचा आहे? तर अच्युत पोद्दार यांचा आहे. आणि यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका स्वीकारलेली पण तुम्हाला दिसेल. त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर बघा की डी ज्युरी ट्रान्सफर डे हा जो आहे तो कधी साजरा केला जातो? तर तो विद्यार्थी मित्रांनो 16 ऑगस्टला साजरा केला जातो. आणि का साजरा केला जातो? तर पुदुचेरी नावाचं आपलं जे काय ठिकाण आहे, ज्याला एकेकाळी आपण पॉंडेचेरी असं म्हणायचो, ही जी पुदुचेरी आहे या पुदुचेरीवरती फ्रेंच या परकीय सत्तेचं काय होतं? वर्चस्व होतं. त्यांच्या ताब्यामध्ये ही सत्ता होती किंवा हा प्रदेश होता, सत्ता म्हणण्यापेक्षा हा प्रदेश त्यांच्या ताब्यामध्ये होता. आणि मग पुढे काय झालं मित्रांनो? तर फ्रेंचांच्या ताब्यामध्ये असलेला हा जो प्रदेश आहे हा प्रदेश प्रामुख्याने काय झालं तर 1962 ला त्यांनी आपल्याकडे स्वाधीन केलेला आहे. आणि ती तारीख होती 16 ऑगस्ट होती. किती ऑगस्ट होती? 16 ऑगस्ट 1962. ओके, असा हा प्रकार असलेला आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण समजून घेऊ. बघा, वेनेरा डी मिशन हे जे आहे ते कोणत्या ग्रहाची तपासणी करण्यासाठी वरती पाठवण्यात आलेलं हे मिशन आहे किंवा या मिशनचा वापर केला जाणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे प्रामुख्याने शुक्र या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन गठीत करण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात राहू द्या. मग शुक्र हा जो ग्रह आहे या ग्रहाच्या संदर्भातली माहिती, त्या ग्रहावरती कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा तिथे मानव वस्ती बसू शकते का भविष्य काळामध्ये, या सगळ्या बाबींविषयी जो विचार आहे तो विचार इथं करण्यात येत आहे मित्रांनो. आणि एक शेवटचा आता आपण प्रश्न बघूयात. भारतीय अंतरिक्ष स्टेशन जे आहे, ओके, मग भारतीय अंतरिक्ष स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित होण्याचं जे काय लक्ष्य आहे ते लक्ष्य कोणते वर्ष ठरलेलं आहे किंवा कोणत्या वर्षी आपण ते लक्ष्य ठरवलेलं आहे? तर 2028 ला वरती काय होणार आहे ते म्हणजे जे काय स्पेस स्टेशन असेल ते आपण निर्माण करणार आहोत. आणि त्याची जी काय सुरुवात ती सुरुवात 2035 ला आपण करणार आहोत. आणि या माध्यमातून आपण जे अंतरिक्षामध्ये किंवा मग आपण अंतराळामध्ये जे काय संशोधन आहे या संशोधनाच्या संदर्भामध्ये विशेष जे काय पावले आहेत ते आपण उचलणार आहोत. येणारा काळ हा विद्यार्थी मित्रांनो खूप ॲडव्हान्स असणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच या समाजाला, या काळाला आपण अडॅप्ट करणं खूप गरजेचं आहे, जुळवून घेणं गरजेचं आहे. नाहीतर डार्विन तर म्हणला होताच, जर तुम्ही काळाला जुळवून घेतलं नाही, लॅमार्कचाही सिद्धांत आहे, काळाला जुळवून घेतलं नाही की तुमचा नाश हा अटळ आहे. आणि आपण या ठिकाणी थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास पण करत राहा. धन्यवाद.